तर बघा या ठिकाणी आपल्याला फुलपाखरू दिसत आहे. तर फुलपाखराचे जे पंख आहेत हे अशा पद्धतीने आहेत. तर तशा पद्धतीने आपण वरून सुरुवात करून खालपर्यंत काढण्याचा प्रयत्न करू. वरून सुरुवात करायची आणि खाली आपल्याला शेवट करायचं. त्यानंतर आहे बेंडूक. आता बेंडूक जर बघितला आपण तर बघा अशा पद्धतीनं त्याचा आकार आहे. तोच आकार आपल्याला इथून सुरुवात करायची आणि या ठिकाणी शेवट करायचा आहे. चला तर मग करू. शप्पा. तर त्यानंतर आहे आपला दिवा. तर दिव्याचा आकार जर तुम्ही पाहिला तर अशा पद्धतीने आहे. या बाजूने सुरुवात करायची आणि इथे शेवट करायची. चला करा. या ठिकाणी आपल्याला एक गोगलगाय दिसत आहे. तिचा आकार बघा अशा पद्धतीने गोगलगायचा आकार आहे. तर अशा पद्धतीने आपण काढूया. वरून सुरुवात करायची. वरून आता आपल्याला काय दिसत आहे मुलांना सांगा बरं. ही मधमाशी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि असा तिचा एक आकार आहे. असा आकार आहे. असं
छान. आता बघा, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बकेट आणि एक घर, बादली आणि घर याचा आपल्याला ठिपके जोडून चित्र पूर्ण करा व रंग भरा. तर सर्वप्रथम आपण हे ठिपके जोडून घेऊ. आता आपण घराला सुद्धा काय करणार आहोत, ठिपके जोडू आणि घर पूर्ण करू. चला. छान. अशा पद्धतीनं तुम्ही ठिपके जोडून चित्र पूर्ण करा व तुमच्या आवडीचे रंग त्याच्यामध्ये भरा. धन्यवाद.